महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या आता पुण्याहून मुंबईसाठी रवाना झालेल्या आहेत। अवघ्या काही वेळामध्ये त्या देवगिरी या निवासस्थानी दाखल होणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानमंडळ सदस्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक या देवगिरीवर बोलवण्यात आलेली आहे आणि दादांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्राताई सुद्धा राष्ट्रवादीतील राजकारणाचा आढावा घेणार आहेत आणि सुनेत्राताई यांच्या नेतृत्वाखाली आज पहिलीच बैठक मुंबईमध्ये देवगिरी या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता पार पडते। या बैठकीत सर्व विधानमंडळ सदस्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले। तसेच मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणाबाबतही सुनेत्रा पवार यांच्याकडून या बैठकीमध्ये इत्थंभूत माहिती घेतली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची यासाठी बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे झिरवळ प्रकरणात नेमकं काय झालं याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य समजून घेणार असल्याचं बोललं जातं। तर या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबतही चर्चा होणार आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नेमकी कधी बोलवायची आणि तारीख कधी ठरवायची यावरही चर्चा होईल। पुढील 15 दिवसात या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलनीकरणाचा देखील मुद्दा आहे, ज्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच चर्चा झडत आहेत आणि याबाबत सुद्धा सुनेत्राताई काही महत्त्वाचं भाष्य करणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।